या सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आता आपण आहोत सेकंड सेशन मध्ये. त्याच्यात आपण सुनामीचे इफेक्ट काय ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की व्हॉट इज सुनामी आणि सुनामी म्हणजे काय आणि त्याचे ते कशाप्रमाणे जनरेट होतात आणि कसे ते बनतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आता आपण बघणार आहोत डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द सुनामी. तर बघा, बिल्डिंग अँड द अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉयड. दे आर द लार्ज स्केल लॉसेस ऑफ लाईफ और लॉस ऑफ लाईफ अँड द फायनान्शियल लॉसेस. म्हणजे बघा, तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता. या पिक्चर मध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय की सुनामी ही केवढी मोठी लाट असू शकते. ह्या एवढ्या मोठ्या लाटामध्ये बघा, एवढ्या मोठ्या लाटामध्ये घराच्या घर, त्यानंतर आपण गाड्या, झाडे, मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंग हे सगळं काय वाहून जातात. माणसं तर वाहतात, परंतु हे सगळं काय गोष्टी घराच्या घर, गाड्याच्या गाड्या, मोठ्या बिल्डिंगाच्या बिल्डिंग हे सगळं काय प्रत्येक गोष्ट तुटते किंवा वाहून जाते किंवा किंवा त्या किंवा त्या पाण्यासोबत वाहून जात असते. तर बघा, त्याच्यामुळे काय होतं, तर जास्तीत जास्त आपल्याला माणसाचं म्हणजे जीवितहानी तर होत असते, त्यासोबत वित्तहानी म्हणजे फायनान्शियल लॉस. म्हणजे बघा, इकडे आपण बघूया जीवितहानी होते आणि वित्तहानी सुद्धा होत असते. आता आपण बघूया द बोट अँड द शिप नियर द कोस्टेस आर गेट डॅमेज. म्हणजे बघा, ऑब्विसली बघा, जर किनाऱ्याच्या आजूबाजूला असणारे जे बिल्डिंग वगैरे आहेत त्यांचं नुकसान होत आहे, तर बरोबर आहे, पाण्यामध्ये असणाऱ्या होड्यांचे किंवा बोट यांचे नुकसान तर हे होणार आहे. तर ते होणं साहजिकच आहे. तर बघा, बोट अँड शिप नियर टू द कोस्ट एरिया गेट डॅमेजेस. तर बघा, ट्रीज गेट अपरूटेड. म्हणजे बघा, ट्रीज गेट अपरूटेड म्हणजे काय, झाडे ही उखडली जातात. तर बघा, झाडं मुळापासून अनमोल होतात. म्हणजे तेच आपण जे बोलत होतो, उखडली जातात. नंतर मोठ्या प्रमाणात भूसंकलन होत असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड हे होत असतात बघा. कारण तो पाणी एवढ्या जोरामध्ये किंवा एवढ्या स्पीडमध्ये येत असतो, की त्याच्यामुळे लँडस्लाइड म्हणजे जी जमीन आहे ती सुद्धा जागेवरून हलते. अँड द चेंजेस टेक प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर टू द कोस्ट गिव्हिंग द राईज टू स्वॅप. म्हणजेच काय, की बघा, किनाऱ्याच्या मूलभूत जमिनीवर बदल होऊन दलदलाचा प्रदेश तिथे निर्माण होतो. म्हणजे बघा, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली द स्वाईप ऑन द स्वाईप गिव्हिंग राईज टू द स्वाईप. म्हणजे आजूबाजूला किंवा जो किनारी प्रदेश आहे त्या किनारी प्रदेशामध्ये आपण बघू शकतो चिखल जास्तीत जास्त निर्माण होत असतो आणि चिखल जास्तीत जास्त तिथे निर्माण होतो. आता बघा, द ट्रॅफिक ऑब्स्ट्रॅक्शन अरायझेस. म्हणजे ट्रॅफिकचा अरायझेस होतं, वाहतुकीचे अडथळे तर निर्माण होतात. तर बघा, कारण कसं, ज्या एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी सुनामी येते तिथून जास्तीत जास्त लोक बाहेर यायचा प्रयत्न करत असतात. जास्तीत जास्त लोक बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जास्तीत जास्त लोक बाहेर येण्याचा प्रयत्न करायचं काय होणार, तर लोक गाडी वगैरे घेऊन निघणार. तर यामध्ये त्यांचं ट्रॅफिक वगैरे तर जास्तीत जास्त होतच असते. ठीक आहे. आता लेट्स गो. आता नेक्स्ट आपण काही बघणार आहोत, काही अजून सेशन्स नाही, काही इफेक्ट. तर बघा, द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू द सीज आर adversely affected and normal टुडे लाईफ इज डिस्टर्ब. तर बघा, बेसिकली काय होतं बघा, सुनामी आल्यामुळे, तर सुनामीचं पाणी बघा कधी कसं असतं, सुनामी एकदा आली, ज्या एरियामध्ये सुनामी आली म्हणजे मोठी लाट आली, त्या एरियातला जो पाणी आहे तो हळू निस्तरत असतो. तो काय लगेच निस्तरत नाही. म्हणजे जशाप्रमाणे बघा, भरती ओहोटी हे जे घटना असते त्याचप्रमाणे ते पण सिनारिओज होतात. म्हणजे कसं, की सुनामी जेव्हा येते, खूप असं पाणी जेव्हा आपण बोलतो की सी एरियामध्ये म्हणजे किनाऱ्यालगतच खूप काय असं पाणी येणार आणि तो पाणी हळू निघत असतो. त्याच्यामुळे बघा, कधी-कधी 8 दिवस लागतात, कधी-कधी 3 दिवस लागतात, कधी-कधी 15 दिवस लागतात, ते पूर्ण पाणी बाहेर निघण्यासाठी. म्हणजे शहरातून तो पाणी बाहेर निघण्यासाठी किती दिवस लागत असतात, तर 8, 3 किंवा 15 दिवस असे लागत असतात. इट डिपेंड्स ऑन दी एरिया. इट डिपेंड्स ऑन द एरिया बेसिकली. म्हणजे तो एरिया कसा आहे यावरती सगळं डिपेंड आहे. जर तो जास्त उंचावटीला असेल म्हणजे किनाऱ्यालगतचा आहे, परंतु जर जास्त तो उंचावट्याचा आहे, तर तिथला पाणी हा सहजरित्या आणि लगेच खाली पडेल. परंतु जर तो समुद्र सपाटीपासून थोडा कमी उंचीवर आहे, तर तिथून पाणी येण्याची शक्यता ही कमी असते आणि काही जास्त दिवस लागतात त्याला पाणी निस्तरायला. ज्याला आपण बोलतो पाणी निस्तरायला कमी दिवस लागत असतात. त्याचप्रमाणे तर बघा, तेवढेच दिवस काय होतात, तेवढेच दिवस तिथलं जे जनजीवन आहे हे विखुरलेलं जातं. तिथलं जे जनजीवन आहे हे डिस्टर्ब होतं, विखुरलेलं जातं. आणि बघा, लार्ज स्केल डॅमेजेस ऑक्युअर्ड टू द हार्बर्स. म्हणजे काय, की जे काही समुद्र किनाऱ्यावरचे जेवढे काही भाग आहेत किंवा जेवढे काही शहर आहेत त्यांचं काय होतंय, जास्तीत जास्त नुकसान हे होत असतं. तर बघा, सुनामी अशा प्रकारचे काही गोष्टी आपल्यासोबत म्हणजे किती नुकसान आपल्या सुनामीमुळे होत असतं हे आपण आता बघत आहोत. म्हणजे बघा, वित्तहानी, जीवितहानी म्हणजे लोकं तर मरतात, परंतु घरही जातात.
तिथलं जनजीवन खराब होतं. म्हणजे तिथलं जो लाईफस्टाईल आहे, डे टू डे लाईफचं ते खराब होऊन जातं. प्लस आपण बघतो तिथं तिथं चिखल म्हणजे स्वॅम्प ओके. तिथं स्वॅम्पचा एरिया तिथे जनरेट होऊन जातो. त्यानंतर आपण बघतो देअर आर सो मेनी थिंग्स दॅट हॅपन नियर टू दी नियर टू दी और नियर टू दी वी कॅन से द कोस्टल एरिया और द अफेक्टेड एरिया ऑफ द सुनामी. म्हणजे काय की ज्या सॉरी ज्या ठिकाणी सुनामी आलेले आहे त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सुनामी आलेले त्या ठिकाणी किंवा आपण कोस्टलच्या एरियामध्ये जास्तीत जास्त इफेक्ट पडलेला आपण बघू जास्तीत जास्त परिणाम झालेला आपण बघू शकतो. राइट. सो लेट्स गो. आता आपण बघूया नेक्स्ट थिंग व्हॉट वी हॅव द नेक्स्ट. या द प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे आपण काय गोष्टी आपण करून सुनामी पासून वाचवू शकतो. तर बघा, when the tsunami waves form due to an earthquake on the sea, it is necessary that the immediate estimate is made of its progress and the warning of the danger is issued to the people and the people in the coastal area. For this purpose, an artificial geostationary satellites is of the great use. म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की जे काही जसं व्हॉल्कॅनो पासून म्हणजे व्हॉल्कॅनो थांबवू शकत नाही किंवा व्हॉल्कॅनो पासून जे काही नुकसान आहे ते आपण कमी वगैरे करू शकतो किंवा व्हॉल्कॅनो पासून जे काही नुकसान होणार ते आपण थांबवू शकत नाही. परंतु आपण काय करू शकतो, आपण त्यातला प्रेडिक्शन घेऊन म्हणजे आपण त्याची अंदाज बाळगून त्याचा आपण अंदाज बाळगून त्याच्यापासून वाचण्याचे जे काही प्रयत्न आहेत किंवा जे काही काम आहेत ते आपण करत होतो. म्हणजे जसं कसं झाडं वगैरे बदलणे किंवा आपण बोलू शकतो झाडे वगैरे घेणे किंवा त्याच्यापासून आपण प्राणी वगैरे किंवा स्वतःचा आपण जीव नक्कीच वाचवू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण ज्वालामुखीमध्ये सुद्धा ज्वालामुखी नाही सॉरी सुनामीमध्ये पण करत होतो. बघा ज्या ठिकाणी सुनामी येतात त्या ठिकाणी आपण काय करू शकतो लोकांमध्ये एक वॉर्निंग टाकू शकतो, की सुनामी इथे येणार आहेत. या सुनामीमध्ये तुम्ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही काय करा, ही जागा सोडा आणि दुसरीकडे काही दिवसासाठी राहायला जा. ही जागा सोडा आणि दुसरीकडे काही दिवसासाठी राहायला जा. अशा प्रकारची सोय आणि अशा प्रकारची गोष्ट आपण नेहमी बघत असतो आणि हीच घटना घडत असते आणि लोकं काय करतात स्वतःला स्थलांतरित करतात आणि त्या एरियामधून जास्तीत जास्त बाहेर पडत असतात. राइट. जास्तीत जास्त बाहेर पडत असतात. जेणेकरून त्यांची जी होणारी जीवितहानी, वित्तहानी ही कुठे ना कुठे थोड्या बहुत प्रमाणात आपण रिड्यूस करू शकू, कमी करू शकू. आणि ह्याच्यासाठी आपल्याला कोणाची उपयोग होतात त्याच्याबद्दल त्यासाठी आपल्याला म्हणजे सुनामी येणार आहे ह्याची कल्पना किंवा ह्याचं प्रेडिक्शन आपल्याला कोणामुळे होतं? तर बघा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, आर्टिफिशियल जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे मानवनिर्मित जे काही उपग्रह आहेत बघा, कृत्रिम भूस्थिर उपग्रह म्हणजे जिओ स्टेशनरीज म्हणजे मानवनिर्मित जे काही उपग्रह आहेत किंवा जे गॅजेट्स आहेत त्यांच्यापासून म्हणजे ते काय करतात गॅजेट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला माहिती मिळत आहे. म्हणजे ते बेसिकली काय करतात ते पाण्यामध्ये असतात किंवा अंतरिक्षमध्ये असतात. तर ते काय करतात तर ते बेसिकली पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये जमिनीमध्ये जर काही हालचाली होत असतील किंवा जर मोठी हालचाल जर झाली असेल, तर ते आपल्याला सॅटेलाइटला ते पास करतात आणि सॅटेलाइट काय करते आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देत असते. म्हणजे बघा अशाप्रमाणे काय करत असते बघा, काय-काय कधी-कधी आपण समुद्रामध्ये अशा प्रकारचे काही गॅजेट्स तरंगताना आपल्याला दिसू शकतात. तर ते तरंगताना गॅजेट्स काय करतात, ते तरंगताना बेसिकली आपल्या वेव्हजने म्हणजे आपलं जे तरंगे असतात त्यांच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह आपण बघा रेडिओ ॲक्टिव्ह तरंगे आपण जे बोलत होतो बेसिकली ते रेडिओ ॲक्टिव्ह तरंगामुळे काय करतात जमिनीमध्ये काय हालचाल म्हणजे त्यांच्या बेडवर म्हणजे सी बेडवर म्हणजे अ, समुद्राच्या तळाखाली काय हालचाली होत असतील का? होत आहेत का? ह्याची कल्पना ते घेत असतात आणि जर काही हालचाली झाली असेल, तर त्याची माहिती जास्तीत जास्त त्याची माहिती आंतरिक्ष सॅटेलाइटला देतात आणि आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट हा डायरेक्टली ती माहिती आपल्याला आपल्या स्क्रीनवर म्हणजे कुठे कॉम्प्युटर वगैरे जिथं त्यांचं सेंटर असेल त्याच्यावरती ते पाठवतात. जेणेकरून ते लोकं मग प्रेडिक्ट करतात. जेणेकरून ते लोकं काय करतात प्रेडिक्ट करतात म्हणजे त्याचा अंदाज लावतात, की हे खरंच त्सुनामीची हालचाल आहे का नॉर्मल हालचाल आहे ह्याच्याबद्दल आपण बघतो आणि त्याच्यातून होणारं जे काही काय म्हणतात त्याला त्सुनामीची लाटा वगैरे किती मोठी येऊ शकते, किती लांब येऊ शकते, या सगळ्यांचा अंदाज लावून हे जास्तीत जास्त अंदाज लावून मग त्याच्याने काय बोलतात त्याला लोकांना स्थलांतरित करायचे की नाही, की लोकं घरी सुरक्षित राहू शकतात किंवा त्यांना कुठेही काय न्यायचं आणि किती प्रमाणात ते मोठं आपल्याला हे देऊ शकतात, नुकसान देऊ शकतात, या सगळ्यांचा अंदाज लावतात. आणि हे कसं होतं हे फटकन लगेच क्विकमध्ये होणारी जी घटना आहे, क्विकमध्ये होणारी घटना आहे. कारण जर बघा, जर आपण त्याच अंदाज लावण्यासाठी जर आपण 1-2 दिवस लावले, तर ते त्सुनामी येऊन आपल्याला झटकेल सुद्धा. बरोबर. पण तरी सुद्धा आपल्याला ते कळणार नाही. परंतु
कसं असतं हे ज्या घटना असतात, हे जे काही गोष्टी असतात, हे पटापट केलं जातं. म्हणजे क्विक असतात ते दे आर टू मच क्विक. दे आर टू फास्ट अँड टू क्विक. म्हणजे ते अतिशय जलद रीतीमध्ये हे काय प्रोसेस आहे ती होत असते. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग आतापर्यंत आपण त्सुनामी आपण बघितलेला. आता आपण बनवतो स्टॉर्म्स. तर स्टॉर्म्स म्हणजे काय? स्टॉर्म्स म्हणजे काय? वादळ. ते आपण आता बघणार आहोत. तर वादळ तर बेसिकली कसे-कसे आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत हा जो जिओग्राफीचा जो आपला लेसन आहे, जिओग्राफीचा जो आपला लेसन आहे, जस्ट गिव्ह मी मिनिट. जिओग्राफीचा जो आपला लेसन आहे एटमॉस्फेरिक प्रेशर किंवा आपण बोलू शकतो हां, हां. जिओग्राफीचा हा जो लेसन आहे म्हणजे विंड्सचा जो 5वा लेसन आहे, त्या लेसन्सकडे आपण प्रथमतः बघत आहोत. तर कारण त्या लेसनमध्ये आपल्याला सायक्लोन कसे फॉर्म झालेले आहेत, ते आपल्याला ऑलरेडी दाखवलेलं आहे. म्हणजे वादळी वारे कशाप्रमाणे निर्माण झालेले ते आपल्याला दाखवलं आहे. तर ते तुम्हाला जस्ट एक रिव्हिजन पण होऊन जाईल आणि प्लस ते आपल्याला कळेल सुद्धा. आता बघा, जेव्हा आतमध्ये लो प्रेशर बेल्ट निर्माण होतो, म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तेव्हा काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे वारे कसे वाहतात. आता आपण स्टॉर्म्सबद्दल बोलत आहोत, तर नीट लक्ष द्या. तर स्टॉर्म्समध्ये बोलत तर वारे कसे वाहतात? वारे हे कधी पण अ, क अ, जास्त दाबेकडून कमी दाबेकडे आणि पुन्हा कमी दाबेकडून जास्त दाबेकडे असे हे वायस वर्षा वाहत असतात. तर बघा कसं होतं तर कधी-कधी सिच्युएशन अशी येते, की कधी-कधी एखाद्या ठिकाणी मधोमधी बरोबर लो प्रेशर बेल्ट निर्माण होतं. लो प्रेशर बेल्ट म्हणजे काय? की तिथला तापमान वाढतो आणि तिथला जो तापमान वाढतो आणि तिथला जो हवेचा पट्टा आहे, हवेचा दाब आहे, हा कसा होतो? कमी होतो आणि या कारणामुळे तिथल्या आजूबाजूला असणारे जे काही एरिया आहे, की तिथल्या आजूबाजूला असणारा जो काही प्रदेश आहे, तिथून हाय प्रेशर वेव्ह म्हणजे तिथं कमी तापमान असल्या कारणाने तिथला जो हवेचा दाब आहे, हा जास्त असतो, राइट? तर तिथून जास्तीत जास्त ते हाय प्रेशर जे वारे आहेत, ते आपल्याकडे वाहत येतात आणि ते कसे येतात? गोल-गोल, गोल-गोल वारे वाहत येतात. तर ते बघा, वारे असे, एक वारा असा, दुसरा वारा असा, तिसरा वारा तिसरा वारा असा, असं येऊन चौथा वारा परत असा. तर असं येऊन काय होतं, तर हे सगळे वारे असे एकत्र येतात. असे फिरून तिथं काय निर्माण होतो? एक सायक्लोन म्हणजे काय? वादळ निर्माण होतो. तर अशा प्रकारे वादळ निर्माण होतो, हे लक्षात ठेवा. राइट? धिस इज द थिंग. अशा प्रकारे वादळ हा निर्माण होत असतो. तर बघा, त्याचं जर आपलं छायाचित्र जर आपल्याला बघितलं गेलं, तर बघा सायक्लोनिक स्टॉर्म याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय, की हवा कशी वाहून मध्यभागी जमा होत आहे. तर बघा अशा प्रकारे थिंग आहे, अशा प्रकारे गोष्टी हे घडत असतात. राइट. तर हे आपण बघितलं, की वादळी वारे कसे निर्माण होतात आणि वादळी वारे कसे निर्माण होतात. आता आपण बघणार आहोत, की की त्याच्याप्रमाणे काय-काय गोष्टी होत असतात ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, तर वी ऑलरेडी नो हाऊ दे स्टॉर्म्स अरायझेस म्हणजे की कशाप्रमाणे आपण वादळे बनत असतात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आता बघूया आणि प्लस त्याचे इफेक्ट्स काय ते सुद्धा आपण आता बघणार. तर बघा वादळी वारे जसं प्रमाणे जिथं वाहतात, तिथून हवेच्या दाबामुळे तेच नुकसान होते, लोकांचे नुकसान होते, वित्तहानी होते. हे सगळे जे काही आहे जे त्सुनामीचा जो आपण जे बोललो होतो, त्याचप्रमाणे म्हणजे जो फर्स्ट वाला आहे, सेकंड वाला आहे आणि थर्ड वाला आहे. तर हे तिन्ही गोष्ट होत असतात. म्हणजे बघा बिल्डिंगाचं नुकसान, लोकांचे नुकसान, प्राण्यांचे नुकसान हे तर होतच असतात. प्लस जीवितहानी, वित्तहानी म्हणजे काय लोकं मरतात, प्राणी मरतात, झाडे मरतात आणि झाडं आपलं बोलतो की जे अप्रूट होतात म्हणजे झाड हे पूर्ण उखडून जातात. अशा सारखी गोष्ट होते. हे जे 3-4 पॉइंट्स आहे हे कोणामुळे होतात? स्टॉर्म्समुळे सुद्धा होत असते. सो बघा, दिस इज द थिंग. आपण बघूया. आता लेट्स सी आपल्याला काय सांगितलं ते आपण बघूया. टू रेग्युलरली कट डाउन द ट्रीज तर बघा रेग्युलरली कट डाउन द ट्रीज ऑर द ब्रांचेस that are likely to fall the causes damage. Or if you are the outside, take the shelter in the safer place. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय तर बघा, वादळी वारा जेव्हा नेहमी वाहतो, तेव्हा वादळी वारा किंवा वादळ जेव्हा आपण निर्माण होतं, तेव्हा काय आपल्याला करायला पाहिजे ते आपण आधी बघत आहोत. ओके. ते आता आपल्याला इकडे दिलेले आहेत. पण आपण थोडंसं बोलून घेऊया, की वादळी वाऱ्यामुळे काय नुकसान होत होतं बघा. अशा प्रकारे खूप मोठा वादळी वारा आला तर पहिली गोष्ट खूप पाऊस पण पडतो, विजा पण चमकतात. बिल्डिंगाची तर हालत होतेच होते. नंतर म्हणजे वित्तहानी आणि जीवितहानी हे तर होतं आणि ट्री सुद्धा उकडून जात होतात. घराचे नुकसान, गाड्यांचे नुकसान हे प्रत्येक नुकसान आणि लोकांचे मृत्यू सुद्धा होण्याचे चान्सेस असतातच. तर बघा असं काही जे गोष्टी आहेत, असं काही जे नुकसान आहेत, ते कोणामुळे होत असतात? स्टॉर्म्समुळे होत असतात. स्टॉर्म्स म्हणजे वादळामुळे होत असतात. आता नेक्स्ट आपण बघूया, की त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, की कसे-कसे आपण त्याच्यापासून
बचाव करू शकतो ते आपण आता बघत आहोत. भले ते बचाव थोडे कधी-कधी साध्य होतं, कधी-कधी नाही. कारण ते स्टॉर्म्सवर जर स्टॉर्म्सचा खूप मोठा असेल, तर जे काही बचाव करण्याचे आपले उपाय ते सुद्धा फेल होऊ शकतात. परंतु जर स्टॉर्म हा जर छोटा असेल, स्टॉर्म म्हणजे काय वादळ हा जर छोटा असेल, तर त्याच्यापासून आपला बचाव नक्कीच होऊ शकतो. तर बघा ओके. तो पहिला आपण पॉइंट बघूया त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, रेग्युलरली कट डाउन द ट्रीज ऑर द ब्रांचेस दॅट आर द लाइकली टू फॉल अँड दे कॉज डॅमेज. म्हणजे बघा, जर आजूबाजूच्या जर झाडांचं जर ब्रांचेस वगैरे तुटलेले असेल किंवा झाड जरा तुटलेलं असेल, तर तो तुटून किंवा तो जो भाग आहे तो तुटून पडून डॅमेज होण्याची शक्यता नक्कीच असतात. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल जर एखाद्या ट्रीचा द ब्रांचेस ही अर्धी तुटलेली आहे, ओके. तर ही अर्धी तुटलेली फटकन निघून कोणाच्या डोक्याला लागू शकते, कोणाच्या घरावर पडू शकते किंवा झाडे वगैरे एकमेकांच्या म्हणजे झाडे वगैरे घरावर पडतात. अशा प्रकारची घटना नक्कीच होऊ शकते आणि आपल्याला हे माहिती आहे की स्टॉर्म वादळामुळे झाडे वगैरे पडतात. अशा प्रकारची न्यूज आपण नक्की ऐकलेली आहे. तर बघा, इफ यू आर आउटसाइड म्हणजे आपण जर बाहेर असेल तर आपण काय केलं पाहिजे? टेक अ शेल्टर ऑफ द सेफर प्लेस. म्हणजे काय? आपण जर घराच्या बाहेर असेल तर गोटे आहेत ते जवळपासच्या नातलंगाच्या किंवा मित्राला कळवावा. तर बघा, जर आपण घराबाहेर असेल तर सुरक्षित ठिकाणी आपण आश्रय घेतला पाहिजे. सो इफ यू आर आउटसाइड देन वी हॅव टू टेक अ शेल्टर ॲट अ सेफर प्लेस. आणि प्लस प्लस आपल्याला काय केलं पाहिजे? हे कामही आपल्याला नेहमी करायला हवं. भले आपण वादळामध्ये असो, भले आपण त्सुनामीमध्ये असो, भले आपण क्लाउड बर्स्टमध्ये असावं, क्लाउड बर्स्ट म्हणजे खूप अतिवृष्टीमध्ये असावं किंवा भले आपण काय म्हणतो त्याला आपण भूकंप किंवा व्हॉल्कॅनो ह्याच्यावर असं आपल्याला काय करायला हवं? जर आपण घराच्या बाहेर असेल, इफ वी आर अवे फ्रॉम द होम, वी हॅव टू इन्फॉर्म अवर रिलेटिव्हज और फ्रेंड्स दॅट वेअर यू आर एक्झॅक्टली और वेअर वी आर एक्झॅक्टली. म्हणजेच काय, की भले आपण बाहेर असो, भले आपण जर बाहेर असो आणि अशा प्रकारचं वादळ वगैरे काही प्रसंग आला असेल, तर आपल्या आई-वडिलांना, आपल्या भावा-बहिणींना किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींना आपण फोन करून कळवावे, की आपण एक्झॅक्टली कुठे आहोत. अशा प्रकारची रचना हे एक गोष्ट करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेणेकरून काय होईल, की तुम्ही सुद्धा सुरक्षित राहाल, ते सुद्धा सुरक्षित राहील. जर तुम्ही त्यांना फोन केले नाही, तर बघा फॉर एक्झाम्पल कसं, जर तुम्ही त्यांना फोन केले नाही आणि वादळामध्ये तुम्ही कुठेतरी सांगितलं नाही, तर तुम्हाला शोधण्यासाठी ते बाहेर निघतील आणि त्यांच्यासोबत काही बरं वाईट होऊ शकतं. परंतु भले तुम्ही वाचाल, पण तुमचे न सांगण्या कारणामुळे, तुमच्या चुकीमुळे त्यांचं काही ना काही बरं वाईट होऊ शकतो. तर बघा, आता ही तिसरी गोष्ट आहे. आता चौथी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की होम म्हणजे काय घरामध्ये होम ॲट होम घरामध्ये आपण असो तर शट द वॉल्व ऑफ अ गॅस रेग्युलेटर अँड द टर्न ऑफ द इलेक्ट्रिसिटी सप्लाय. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? आपला जो गॅस आहे तो बंद केला पाहिजे आणि प्लस आपला जो इलेक्ट्रिकल सप्लाय तो सुद्धा बंद केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल, जर त्यांच्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा त्यांच्यामुळे आग लागण्याचे चान्सेस हे कमी होऊन जातील आणि अजून नुकसानापासून आपण वाचू शकतो. सो मेक अ टेलिफोन कॉल टू अँड warn your relatives or friends about the probable danger and tell them to go in the safer place. म्हणजे आपल्याला काय करायला हवं? आपल्याला पुन्हा एकदा काय करा, आपल्या जे नातेवाईक आहे किंवा आपले मित्र-मैत्रिणी आहेत, यांना आपल्याला फोन करून काय सांगायला हवं? यांना फोन करून आपल्याला सांगायला हवं, की तुम्ही सुद्धा एका सुरक्षित जागेमध्ये राहा आणि तुम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे काय, गॅस रेग्युलेटर बंद केलेला आहे, आपण इलेक्ट्रिकल सप्लाय जो टर्न ऑफ केलेला आहे, म्हणजे एकदम बंद केलेला आहे. इलेक्ट्रिकल सप्लाय म्हणजे विजेचा जो सप्लाय आहे तो जो आपण बंद केलेला आहे. प्लस गॅस रेग्युलेटर म्हणजे काय, जो जेवण बनवतो तो गॅस आपण बंद केलेला आहे. अशा प्रकारचे जे प्रिव्हेन्शन्स आपण जे घेतले, म्हणजे तशा प्रकारे जे काही गोष्टी आपण केलेल्या आहेत वाचण्यासाठी ते सुद्धा त्यांना त्यांना सांगावे, की तुम्ही सेफ जागे म्हणजे एका सुरक्षित जागे तुम्ही राहावे. अशा प्रकारचं त्यांना सुद्धा ज्ञान द्यावं किंवा त्यांना सुद्धा सांगावे आणि असा एक उपदेश त्यांना करावा. नंतर घरापासून दूर असताना इतर लोकांना घरातून तात्पुरता आश्रय द्या. तर बघा, म्हणजे म्हणजे बघा, आता जर फॉर एक्झाम्पल जर आपल्या समोर कोण असेल तर गिव्ह टेम्पररी शेल्टर टू द पीपल हू आर अवे फ्रॉम देअर होम. म्हणजे जे काही लोक आपल्या समोर असतील परंतु ते त्यांच्या घरापासून लांब असतील, तर त्यांना आपण सहारा दिला पाहिजे. आपल्याला तेव्हा हेल्प केली पाहिजे. वी हॅव टू हेल्प एव्हरीवन. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल जर मी माझ्या घरापासून लांब आहे, परंतु मी जयच्या घराजवळ आहे, तर जयने असं नाही बोललं पाहिजे, की सर तुम्ही तुमच्या घरी जा असं. तर जयने काय केलं पाहिजे? जयने मला हेल्प केली पाहिजे आणि जय मला त्यांच्या घरामध्ये थोडा वेळ का होईना, परंतु आश्रय हा दिला पाहिजे. ठीक आहे? अशा प्रकारची घटना आपल्याला करायला हवी. व्हॉट वी हॅव तो बघा, द नॅशनल इन्स्टिट्यूट. सो दिस इज द थिंग दॅट वी हॅव टू हेल्प एव्हरीवन दॅट वी लर्न इन दिस 6 पॉइंट.
आता आपण बघूया की नेक्स्ट थिंग दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूशन. व्हॉट इज नॅशनल इन्स्टिट्यूशन? द युनायटेड नॅशनल एस्टॅब्लिश्ड और युनायटेड नेशन established the Standing International Organization that is called as UNDP, the Standing International Organization that they have established आणि त्याचं in 1965. तर त्याच्या काय मोटो किंवा त्याचं काय हे आहे ते आपण आता बघूया. म्हणजे ती ऑर्गनायझेशन म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे काय? संघ बघा, संयुक्त राष्ट्र या संघटनेने एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे UNDP 1945 साली स्थापना केलेली आहे. तर याचा काय काय अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये किती लोक आहेत ते आपण बघूया. So about 177 nations from all over the world are the member of the UNDP. And uh, the one of the main function of that organization is send the equipment and the financial aid to and also the volunteer to the place in the disaster. तर बघा त्यांनी काय केलेलं आहे, तर हे कशासाठी ऑर्गनायझेशन आहे तर बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल भलेही त्याच्यामध्ये 177 लोक जो आहेत, 177 देश आहेत. ओके, 177 देश आहेत या संघामध्ये, या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा या संघटनेमध्ये 177 देश आहे. आणि या सगळ्या देशांचा काय मोठो आहे की इफ सपोज आपल्यापैकी म्हणजे त्या 177 लोकांपैकी देशांपैकी कोणावरती जर आपत्ती आली असेल, आपत्ती किंवा डिझास्टर आला असेल, म्हणजे समजा की कोणत्या तरी देशामध्ये भूकंप आला असेल किंवा कोणत्यामध्ये सुनामी आली असेल, त्याचं खूप नुकसान झालं असेल किंवा त्यांच्या सिस्टमवर किंवा जसं बघू शकतो आपण कोरोनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये बघू शकतो की पूर्ण जग हा एका पॅन्डेमिक म्हणजे काय, पूर्ण जग महामारीमध्ये आपण अडकलेलो होतो. पण तरी सुद्धा भारत म्हणावं, अमेरिका म्हणावं किंवा वेगवेगळे देश आहेत, ते देशांनी काय केलंय एकमेकांना मदत करून त्या देशापासून, जसं आपण बेसिकली भारत बघू शकतो, भारताने काय केलेलं आहे की भारताने आपला जो भारतीय उपखंड आहे, भारतीय उपखंड म्हणजे कसं पाकिस्तान आपण बोलू शकतो, श्रीलंका बोलू शकतो, बांगलादेश, नेपाळ अशा प्रकारच्या देशांना आपण काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. आणि मदत करून त्यांच्या सुद्धा जे काही गोष्टी आहेत म्हणजे त्यांना जसं गोळ्या वगैरे देऊन किंवा काय काय वेगवेगळ्या प्रकारे आपण मदत करून किंवा आपण दॅट वी ऑल नो की तिकडे आपले डॉक्टर्स वगैरे हेल्प करून किंवा आपण महाराष्ट्रामध्ये पण बघतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे केरळावरून डॉक्टर आले होते. आपल्याकडे खूप कोविड वाढला होता तेव्हा ते केरळावरून डॉक्टर आले होते, ज्यांनी काय केलं होतं, आपल्या पेशंटला काय केलं होतं, आपल्या पेशंटला ट्रीटमेंट दिली होती. तर म्हणजे काय केलं होतं, त्यांनी बेसिकली आपल्याला हेल्प दिली होती. त्याचप्रमाणे हे 177 देश आहे, हे सुद्धा जर एखाद्या देशावरती खूप जास्त नुकसान झालं असेल किंवा एखाद्या देशावर काही संकट आले असेल, तर हे सगळेजण कसे कसे त्याला मदत करणार, एकतर व्हॉलेंटरी म्हणजे लोक पाठवून पण मदत करतात आणि प्लस पैशाच्या स्वरूपात सुद्धा मदत हे करत असतात. बघा, आणि साधन सामग्री जे काही गोष्टी लागणार ते आर्थिक मदत आणि स्वयंसेवक आपत्ती त्या ठिकाणी पाठवत असतात. म्हणजे लोक पण पाठवत असतात काम करण्यासाठी आणि काही जर सामान वगैरे लागत असेल, मटेरियल म्हणजे साधन संपत्ती दॅट वी कॉल्ड द इक्विपमेंट, हे पण देत असतात. फायनान्शियल मदत सुद्धा ते करत असतात. ठीक आहे. नंतर आपण बघतो यासोबतच मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पथके व इतर तज्ञांचे गटही पाठवले जातो. म्हणजे काय, त्यासोबतच द ॲडिशनल इंटरनॅशनल मेडिकल टीम्स अँड द ग्रुप ऑफ द अदर एक्सपर्ट आर ऑल्सो सेंड. म्हणजे काय की जगभरामध्ये जे काही चांगले उच्च प्रकारचे डॉक्टर असतील किंवा जगामध्ये जे काही डॉक्टर असतील, त्या डॉक्टरांना किंवा त्यांच्या सोबत काही साथीदारांना ज्या ठिकाणी डिझास्टर आलेलं किंवा ज्या ठिकाणी आपत्ती झालेलं आहे त्या ठिकाणी पाठवून ते मदत करत असतात. म्हणजे कसं मदत करत असतात. ओके, सो त्याचं एक एक्झाम्पल देतो. जर फॉर एक्झाम्पल इफ सपोज भारतामध्ये खूप काही सुनामी आली आणि या सुनामीमध्ये आपण बोलू शकतो की केरला बोलू शकतो, तामिळनाडू बोलू शकतो, या ठिकाणी काय म्हणू शकतो, इथल्या लोकांची खूप जास्त वित्तहानी झालेली आहे किंवा इथल्या लोकांचे खूप जास्तीत जास्त नुकसान आपण झालेलं आपण बघू शकतो. राईट. सो या ठिकाणी मदत करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे देश सुद्धा पुढे येतात आणि ते सुद्धा आपल्याला मदत करतात. जसे रशिया आहे किंवा आपण USA आपण बोलू शकतो, ते लोक आपल्याला मदत नक्की करत असतात. कारण ते सुद्धा युनायटेड नेशन मध्ये सहभागी आहेत आणि आपण सुद्धा युनायटेड नेशन मध्ये सहभागी आहोत. सो दिस इज अ थिंग. एक आपल्याला तिकडे बघा, नोट द रेफरन्स म्हणजे जे मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला रेफरन्स दिलेला आहे त्यासाठी. अरे, सो आता आपण बघूया 13 ऑक्टोबर म्हणजे 13 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल डे ऑफ डिझास्टर रिडक्शन. म्हणजे काय की 13 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निर्बंधन दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा, 13 ऑक्टोबर इज द इंटरनॅशनल डे फॉर द डिझास्टर रिडक्शन. ठीक आहे. सो इट इज अ थिंग. अशा प्रकारे आपण जो बघितलेला आहे की हा जो संपूर्ण लेसन आहे, या संपूर्ण लेसनमध्ये कोणते कोणते डिझास्टर आहे जेणेकरून आपण वाचू शकतो ते आपण बघितलेलं आहे. आणि जे डिझास्टर म्हणजे काय आणि डिझास्टर
कोणत्या कोणत्या फॉर्म्स मध्ये आहेत ते आपण बघितलेलं आहे. आपण शॉर्टली आपण पुन्हा एक बघून घेऊ की काय काय आहेत. तर फर्स्ट थिंग इज दिस. फर्स्ट थिंग आपण फेमिन बघितलेला आहे. म्हणजे काय? फेमिन म्हणजे आपण दुष्काळ बघितलेला आहे, राईट? आणि त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलं क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी. ढगफुटी म्हणजे येणारं फ्लड, लाइटिंग म्हणजे काय? ढगफुटी येण्यामुळे पूर, महापूर आणि लाइटिंग म्हणजे वीज कडकडाट ते आपण बघितलेलं आहे. प्लस आपण व्हॉट वी हॅव सीन ऑलरेडी आणि आज आपण व्हॉल्कॅनोज कंप्लीट केलेला आहे. व्हॉल्कॅनोजच्या सोबत त्सुनामी आणि स्ट्रॉम सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. तर these are the things and these are the disasters that are the naturally basically they are naturally disasters आणि ते नॅचरल डिझास्टर्स कशाप्रमाणे आपल्या लाईफवर इफेक्ट करतात आणि इफेक्ट करतात कारण इफेक्ट करतात आणि त्याच्यातून वाचणं तर इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. परंतु त्याच्यातून येणारे जे नुकसान आहे ते कमी करण्याचा जो प्रयत्न करणे किंवा त्याचे नुकसान होणारे नुकसान कमी करणे त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणत असतो आणि त्यासाठी आपण काय करू शकतो? आपण फक्त एकच काम करू शकतो की जेव्हा तो त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी एक बेस्ट वे असं आहे की जेव्हा तो डिझास्टर येत असेल किंवा जो डिझास्टर जेव्हा तो आपल्याकडे येत असेल, तेव्हा ज्या ठिकाणी तो डिझास्टर येतात त्या ठिकाणी आपण स्वतःला स्थलांतर करून स्वतःचं रक्षण हे करू शकतो. फक्त एवढंच आपण काय ते काम आहे ते करू शकतो बिकॉज दीज आर द नॅचरल डिझास्टर. ते आणि आपल्याला माहिती आहे की नेचरची ताकद ही आपल्यापेक्षा खूप जास्त आहे अँड वी कांट हँडल दॅट. आपण त्यात आणि वी कॅन हँडल अँड वी कॅन कंट्रोल दॅट. आपण त्याला कंट्रोलही करू शकत नाही. आपण त्याला कंट्रोलही करू शकत नाही. आपण त्याला सांभाळूही शकत नाही. किंवा फक्त आपण काय करू शकतो ती जागा बदलून त्याच्यापासून होणारं नुकसान हा कमी करू शकतो. ठीक आहे. हिअर इज द थिंग अशा प्रकारचा आपला एक लेसन होता डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्याचा जो एक्सरसाइज आहे यू गाईज हॅव टू सॉल्व्ह. आता तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. बट इन केस ऑफ एनी डाऊट तुम्हाला काही डाऊट आला की मला समजत नाही किंवा याचा आन्सर्स मला फाइंड आउट होत नाही. यू आर फ्री टू आस्क दॅट. तुम्ही विचारू शकता आरामात. ठीक आहे. आणि इन केस हाही लेसन जर कळाला नसेल तर व्हिडिओ व्हिडिओ पुन्हा बघा. जर नाही कळालं तर यू गॅस कॅन इन्फॉर्म. आपण पुन्हा एकदा त्या लेसन मध्ये काय कळालं नसेल ते डाउट्स आपण क्लिअर करू. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल. आपण भेटू लवकरच.